आज आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या आणि माझ्या प्रचारातीर्थ हा आलोट जनसमुदाय पाहिल्यानंतर मला खात्री आहे की आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी आपल्या उभ्या आयुष्यात जे कष्ट घेतले, सर्वसामान्य जे जीवनामध्ये जे सुख समृद्धी आणण्याचा त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता, त्याचं हे फळस्वरूप आजच तुम्हाला दिसत आहे. म्हणजे विजय हा 20 तारखेच्या मतदानानंतर 23 तारखेला गुलाल हा कागलच्या नामदार हसन मुश्रीफ साहेबांचाच आहे, हे या निमित्तानं इथं मी जाहीर करू इच्छितो. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादानं 2019ला माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये, चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या सर्व सभागृहामध्ये निवडून गेला. डोळ्यासमोर माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर हे कायम राहिलेले आहेत. पण त्याचबरोबर नामदार हसन मुश्रीफांच्या पाऊलवाटेवर ह्या भागाच्या विकासाला गती देण्याचं काम मी प्रामाणिकपणे गेली 5 वर्ष केलेली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गटातटाचं राजकारण न करता जे जे आवश्यक आहे या मतदारसंघाच्या विकासासाठी ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. उचंगीसारखा रखडलेला प्रकल्प ज्याचा मुहूर्तमेढ स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी रोवला होता, पण काही कारणास्तव तो 25 वर्ष रखडला. त्याचं सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन आज आजरा तालुक्यातील 10 गावं आणि गडिंग्लज तालुक्यातील 4 गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर चंदगड सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये करोनाच्या कार्यकाळामध्ये आरोग्याची व्यथा आणि अवस्था पाहिली होती आणि ती सक्षम करण्यासाठी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी 2013 मध्ये बृहत आराखड्यामध्ये मंजूर करून घेतलेला 20 बेडचा ट्रॉमा केअर आणि 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय, त्या रुग्णालयासाठी 7 वर्ष जागा मिळाली नव्हती. हा राजेश पाटील आमदार झाल्यानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी त्यासाठी 4 एकर जागा MIDC हलकर्णी मधली मंजूर करून दिली आणि त्याचबरोबर 34 कोटीचं टेंडर, आज त्या 34 कोटीपैकी 27 कोटीचं सिव्हिल वर्कचं काम आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं. अनेक विधायक गोष्टी या मतदारसंघाच्या विकासासाठी करताना शैक्षणिक स्तरात तिथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र शिनोळी सारख्या ठिकाणी सीमावर्ती भागातल्या मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिथं सुरू केलं. ह्या सर्व गोष्टी करत असताना बाकीच्या सर्व गोष्टी, मग रस्ते असतील, इतर सभा मंडप असतील, ग्रामपंचायत इमारती असतील, या सर्व गोष्टी साधारण 1600 कोटीची विकास कामं चंदगड, आजरा आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये करण्यामध्ये आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. आणि त्यांच्या खालोखाल कोणी मला जर मदत केली असेल तर त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या मुळे माझ्या मतदारसंघामध्ये 300-350 कोटीची विकास कामं फक्त आणि फक्त नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या मुळे झालेली आहेत. आज अनेक वेळेला प्रचाराच्या निमित्तानं असेल, माझा अर्ज भरण्याला मुश्रीफ साहेब आले होते आणि अनेक वेळेला ते बोलून गेलेत की ह्या वेळेला तुम्ही राजेशला निवडून द्या, नक्की त्याला पुढच्या वेळी राज्यमंत्रीचा दर्जा मिळेल. साहेब, माझी एकच अपेक्षा आहे, आदरणीय अजितदादांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहावं आणि माझ्या नेत्यांना, माझ्या दैवताला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून पाहावं, हीच माझी इच्छा आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या जनतेची आहे. काय कागलकरांनो आणि गडिंग्लजकरांनो, पाहायचं आहे की नाही तुम्हाला मुश्रीफ साहेबांना उपमुख्यमंत्री बनलेलं? निवडून आणणार ना उच्चांकी मतदानानं? या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की काल चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये एक सभा झाली आणि तिथं ज्या पार्श्वभूमीचे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांनी वक्तव्य केलं की ह्या मतदारसंघामध्ये दहशत आणि दादागिरीची भाषा चालू आहे.
कोण जर भाईगिरी करत असेल तर मी ताईगिरी केल्याशिवाय राहणार नाही. आता ह्याचं उत्तर असं समजायचं का? सर्व सुज्ञ मतदारांनी समजून घ्यायला पाहिजे की कशा तऱ्हेचं समाजकारण आणि राजकारण आज चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये चाललेलं आहे. एक संयमी सुसंस्कृत आणि सुशील नेतृत्व ज्या भागाची संस्कृती आहे ती जपण्याचं काम ह्या तुमच्या लोकप्रतिनिधीने ह्या तुमच्या आमदारांना गेली 5 वर्ष केलेली आहे. कुठली भाईगिरी चालू दिली नाही की कुठली ताईगिरी सुद्धा चालू देणार नाही या मतदारसंघातली जनता. त्यामुळं फक्त विकासाची भूक जी आहे या मतदारसंघातल्या जनतेची ती भूक पूर्ण करण्यासाठी आदरणीय अजितदादा आणि आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी तुम्ही आणि आपण सर्वांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही आमदार आणि दोन्ही उमेदवार या वेळेला सुद्धा तुम्ही बहुसंख्य मतदारांनी आपण प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं पाहिजे अशा तऱ्हेची विनंती आपल्या सर्वांना या निमित्तानं करतो. आदरणीय मुश्रीफ साहेबांना पुढे सभेला जायचं आहे त्यामुळं उद्याला सुद्धा आपल्या सर्व इथल्या माझ्या मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची सभा उद्या संध्याकाळी 7 वाजता आपल्या नेसरी येथील बसनाई मंदिराच्या पटांगणात आहे. त्यामुळं आपण सर्वांनी अशाच तऱ्हेनं तिथं त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण उपस्थित राहावं. जाता जाता माझ्या लाडक्या बहिणींना एकच आठवण करून देतो. ज्या वेळेला पावसाळी अधिवेशनामध्ये आदरणीय अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये त्या बहिणीचा जन्म दाखला आणि त्या बहिणीचा रहवास म्हणजे बर्थ सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे ग्राह्य धरावं असं नमूद केलं होतं. मला त्यावेळेला लक्षात आलं की माझ्या या चंदगड आजरा गडिंग्लज किंबहुना कागल मतदारसंघातल्या सर्व माता भगिनी नजीकच्या सीमा भागातून आलेल्या आमच्या सूचना आहेत किंवा आमच्या सुना आहेत त्या सर्व बहिणी वंचित राहिल्या असत्या. मी अजितदादांना सभागृहामध्ये जाऊन भेटलो आणि चिठ्ठी दिली. दादानी त्यावेळी मतदारसंघातल्या किंबहुना त्या मंत्री महोदया त्या विभागाच्या आदरणीय आदती तटकरेंना सूचना केल्या. दुपारी तोच 3 वाजता GR बदलण्यात आला आणि माझ्या भगिनींच्या पतीचं रहवास आणि त्या पतीचा जन्म दाखला हा ग्राह्य धरावा. म्हणूनच आज या असंख्य सीमा भागातल्या आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. उद्याला या सर्व लाडक्या बहिणींनी आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब आणि हा तुमच्या भावाची पाठ राखण करावी अशी या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.